पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्भे नाका येथे मोबाईल दुकानात झालेल्या घरफोडी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी चौघांना अटक केली। त्यांच्याकडून घरफोडीचे 5 गुन्हे उघडकीस आले असून 4,51,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। हे सर्वजण मूळचे बिहारचे आहेत। तुर्भे नाका येथील मोबाईल शॉपमध्ये घरफोडीची घटना घडली। त्यात 1.5 लाखांचे मोबाईल चोरीला गेले होते। या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, समीर चास्कर, सोमनाथ भालेराव, किरण घुगे, किरण बुधवंत, सुनील गर्दनमारे, राजेश आघाव यांचे पथक नेमले। चोरांनी मोबाईलच्या दुकानात घरफोडी केल्याची कबुली दिली। त्याशिवाय इतरही 4 गुन्हे उघडकीस आले। त्यानुसार 4,51,000चा मुद्देमाल हस्तगत केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले। ताजमुल खान, अशफाक आलम, नाजिम जलाल, मोहम्मद अख्तर आलम अशी त्यांची नावे असून चौघेही बिहारचे गुन्हेगार आहेत। तुर्भे येथील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना ते पोलिसांच्या हाती लागले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। 19/1/2026 रोजी रात्री साई कम्युनिकेशन या शॉपमध्ये चोरी झाली होती। दुकान फोडलं होतं। त्याच्यामध्ये 1,52,000चे मोबाईल्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू गेल्या होत्या। तुर्भे पोलिसांचे आबा पाटील आणि त्यांच्या DB पथकाने याच्यामध्ये पारंपरिक आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून 4 आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून आतापर्यंत 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि यामध्ये आतापर्यंत 4,51,000चा माल हस्तगत केलेला आहे। आरोपींची काय पार्श्वभूमी? यामधील आरोपीवर एक APMC पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। आणि आरोपी कशा प्रकारे चोरी करायचं म्हणजे मोठी ऑपरेशन वगैरे होतं? हे आरोपी नेहमी म्हणजे बंद दुकान यामध्ये दुकान फोडून आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करण्याच्या सवयीचे आहेत। काय पोलीस कस्टडी वगैरे न्यायालयीन कोठडी वगैरे? यामध्ये या आरोपीची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। तपास चालू आहे। सर, असे गुन्हे पुन्हा घडू नये म्हणून आपण नवी मुंबईकरांना किंवा तुर्भेवासीयांना काय सांगा? या ठिकाणी मी असंच यांना सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपल्या दुकानाच्या समोर CC कॅमेरा, त्याच्यानंतर एरियामध्ये CC कॅमेराची सोय करणं किंवा लावून घेणं अत्यावश्यक आवश्यक आहे। हे आरोपी कुठून आलेले आहे? हे तुर्भे गावामध्ये राहणारे आहेत।